अंकिता आता आम्हाला खायला त्याला पैसे देऊन जा. वडापाव आणायला घरा झाली बसते गाडीवर बसते त्याला गाडीवर बसतं सर. इकडे बघा तो चालले आणि त्याच्या मागे येऊ कुठं चालले आता. बस चाल चल नाने. कुठं चाललास मम्मी? पहिले तू घरी चल. घरी कशाला इथंच राहायचं आता. कुठं चालली? शंभरे घरात आली ग. चला आता अंकिता चालली. एक 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 सगळ्या तिला एका मागे एक. ही बा आंगमोऱ्या खवरी देतो मी. खवरी आंगमोऱ्या देतो मी. अंकिता आता आम्हाला खायला त्याला पैसे देऊन जा. वडापाव आणायला घरा झाली मंडळी. आता इथे भाकऱ्या पण झाल्या आमच्या मस्त. या आई पन्नी दे ना. असेल तर पन्नी ठेवतो नरमच राहतील मग. चला आता घरी घेऊन जायला. भाकरी बुजले बॅग भर चल ग ग. आज पण राहायचं गे. भाऊ झोपले. भाऊच का व्हायला जोराला. आईच्या घरात कॅमेरा फिरवला. आई उठली तिथल्या. जा गे बाबा तुला गाडी शिकवते. जा ग वनिता. मातोच रिलाई सर तर बाई पाया भरून जाते काही. चू बाय बाय टाटा बाय बाय. चिवला जांभे वगैरे चल बाय. या बा चहा प्यायला बसले. 2000 years later. किंवा सगळी जेवायला बसले ना तर मस्त. घरात जायची तयारी करायची म्हणून जेवायला बसले लवकरच. या आता जेवायला मस्त आहे बघा. या म्हणजे जेवायला मस्त आहे का. भरून ठेवले. चला असं लोक कामाला घेतो आपणच कामाला जाऊ. चला आता निघतो आम्ही घरात जायला. बस चाल चल नाने. माऊ हो ना. चल आता निघू आपण. बाय बाय. गाडी फिरवाला तिकडे मी मग इकडे साडी मंडळी निघू आता आपण. घरी निघू म्हणजे निघल्यावरच आता. बाबू क्रमगारी हे दिसतं दिसतं ग. मला काही समजत. नेक्स्ट डे. तर मंडळी आज आपल्या व्हिडिओचा दुसरा दिवस आहे. एक 3:30-4 वाजता घरातून निघालो आणि एवढी ट्रॅफिक लागली ना आम्हाला सगळ्या रस्त्याला तर काही विचारायलाच नको. त्या ट्रॅफिकमध्ये पण जाम वैतागलो आम्ही. न घरी यायला पण जाम उशीर झाला ना. मग आलो घरामध्ये झाडलोट सगळा केला पटपट. आणि लक्कीनी असा तमाशा घातलेला म्हणजे त्यांनी सोडलाच नाही मला. 1-2-3 दिवसाच्या नंतर त्याला दिसली ना मी असा गोंगाट भरलेला ना की त्याचं म्हणणं असा का तू माझ्या जवळच बस आता. त्याला असं वाटलं की परत कुठेतरी सोडून जाईल मला. ते ब्लॉग पण नाही काय शूट करायला भेटला काय नाही ना. मी पण जाम वैतागून आलेली एकदम ट्रॅफिकमध्ये. न मग तिकडच्या आली आवरला जर असं घरातल्या भाकऱ्या तर सोबतच घेऊन आलेली. फक्त भाजीच करायची होती. मग गेली प्लांटवरती. तर मग त्या व्हिडिओ बनवायला पण काही जमला नाही मला. तरी तिथं अशा गेली ना तर तिथे आपले डॉगी फॅमिली मेंबर नवीन ते होतेच तिथं वाट बघत. माझी बाई कवा यायची आम्हाला खाऊ घेऊन. मग थोडंसं मी तिथे क्लिप म्हणजे शॉर्ट एक कॅप्चर केला आहे मी. पण तो रील्समध्ये टाकेन मी. मग काल काही जास्त ब्लॉग केलाच नाही शूट. मला पण जाम वैताग आलेला नुसता. तर बरं जाऊ दे. बरं दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आता ब्लॉग आपला कंटिन्यू केला आहे. तर आवरी धूल आले ना घरामध्ये. 1-2-3 दिवस मी गेलो ना असा पसारा घातला या 5 जणांनी ना काही इसरालाच नको काही ना. आवरी धूळ. दरवाजा खिडकी उघडी असली ना का नुसती धूळ येते आमच्या घरामध्ये. अख्खा असा धुळीच्या पडते नुसता. तर आता तेच आता खिडकी बिडकी सगळं धुवून घेत आहो. गॅलरी बिलेरी हॉल बिल आता मस्त एकदम क्लीन करून घेतो. जरा साफसफाई करत आहो. तर
तर चला जे पण काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करीन. आणि आता आजपासून तुम्हाला माझ्या सासरच्या घरचे ब्लॉग पाहायला भेटतील. 1 2 4 5 दिवसापासून तुम्ही माझ्या माहेरचे ब्लॉग बघत होते, तर आता माहेरची सीडी संपलेली आहे. तुम्हाला आता माझ्या सासरची सीडी बघायला भेटेल. ओके चला आता. आणि मोनिश पण जाणार आहे महाबळेश्वरला 7-8 दिवसासाठी. तर भाकऱ्या बिकऱ्या करायच्या आहेत मला, भाकऱ्या आणि त्याला चिल्ली बनवायची आहे. तो बोलला मम्मी चिल्ली बनव, मला सोबत घेऊन जायला ना, भाकऱ्या बनव. तर ते दुपारी बनवेन मी, आता नाही. आता जरा क्लिनिंगची कामं आवरतं, त्याच्यानंतर मग तुम्हाला ते पण बघायला भेटेल. ओके सो चलो आता. या मंडळी चहा पिवाला आता सकाळचा हे बघा. आता इथं आवऱ्या साड्या धुवून घेतल्या. आता या 2 साड्या ज्या होत्या ना, ही इथं चाऊल धवलेलं वाळत घेतलेलं त्या साड्या बाकीच्या धुवाच्या ठेवलेल्या मी. आता साड्या लगेच धुवून घेतल्या, मस्त वाळत घालताव लगेच ना. आता सावली आली सगळे आमच्या अंगण्यामध्ये, तरी बी टकताव जरा निथाल दिली तरी मग वरती नेन गॅलरी. चला तुमचे दादा आता काहीतरी सामान घेऊन आले, गलन बिलन टाकलेला तो. अरे गवतावरती बसला काय? जाम बाय सुटल्या त्याला जाम. हे बघा आज तुमच्या दादाला ड्युटी लागले लक्कीला फिरवायची. आमच्या लक्कीला असा फिरवायला घेतला ना का आमच्या लक्कीला जाम मजा येते. मग आमच्या लक्कीला भूक नाही लागत, ताण नाही लागत. ए कुठे चाललास? मम्मी चालली परत मामाच्या घरी. मग जाऊ का? जाऊ मामाच्या घरी परत. मंडळी आता सगळ्या भाज्या कापून झाल्या आणि हे बघा कोबी, शिमला मिरची आणि उलपत असतं घ्यावं आता चिल्ली बनवायला. चलो चलो. हे बघा इथं मस्त चिकनचं पीस फ्राय केल्या. अर्धा किलो चिकन आहे हो. हा बघा महाबळेश्वरला चालला. दादा चालला बाबू, फिरायला चालला. तुला घेऊन नाही जात तो, बघ घेऊन नाही जात तुला तो. बघ भेट रे भेट त्याला भेट. तिकडे बघा यो मागं लागली त्याच्यात. दादा चालला बाबू फिरायला, फिरायला चालला. तुला घेऊन नाही जात, गाडीवर चालला बाबू. कामावर आलं तसंच निघले तो, काही खाल्ला नाही ना पिल्ला नाही. हे बघा याला त्याच्याबरोबर जायचं आहे. हे काय झुंजलेला. अरे थांब थांब, पार्शिल बिंडोक मम्मीला पार्शिल ना, थांब ना. असाच करते बाहेर आणले हो, म्हणून आणत नाही मी बाहेर. बसते गाडीवर बसते, त्याला गाडीवर बसतं जर. इकडे बघा इकडे बघा, तो चालले आणि त्याच्या मागे यो कुठं चालले आता. गेला बाबू, दादा गेला आपला. दादा गेला बाबू, तुला नेला नाही. चल आता घरी चल. अरे 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 सोडू चाल, ये चल आतमध्ये. मंडळी आता मोनिश पण गेला, अजून चिन्मयचा यायचा पत्ता नाही. संध्याकाळची वेळ झाली, आता मला जायचे प्लांटवरती. आणि मी हे बघा चहा कशामध्ये प्यायला घेतले, जे भेटलं त्याच्यामध्ये घेतलं, कारण का माझी पण जरा कामं आवराची घाईच झाली त्याच्यामुळं. चलो वाटच बघत होता माझी वाटते हो कसा खाते बघा. खा खा. अहो बनाले नाही खपल्याशिवाय तुमच्याकडे लक्ष नाही लागलो. मग तो एक छोटा पिल्लू तर आहेच होता, तो बसूनच राहते आया. खाऊन दे त्याला, तिकडं पण कोणी काही दे नाही, ती बरोबर शोधा वेदन. जेवताव ना नाही या. आता जेवायला किती वाजलं बाबा बाबा. हे बघा 10:50 झाले, म्हणजे 11 वाजलं टाईम. हे बघा काय ग माझा पोळ्या लढते. पाहिजे तुला पाहिजे जा ना तू आणून त्याचा पाय. खूप लवकर जेवायला बसला आता चिन्मय. मी जा ना जरा. चिन्मय त्याला दम देऊन देऊन जेव्हा काय आणलं ते. या मंडळात जेवायला ना आमच्या लक्कीला आले असं धुरकून उचलले ना. मी जेवायला बसले ना का त्याच्यावर फेकले गेले. तर मंडळी आता ब्लॉगचा एंड करतो मी. आणि उद्या चिन्मयचा वाढदिवस, उद्याचा ब्लॉग पण एकदम भारी येईल. तर चला बाय बाय.